हवस ग मला मोठी लेक उस्तुडीवाल्याला द्यायची हवस ग मला मोठी लेक तुडीवाल्याला द्यायची अन जावाई ट्रॅक्टरवर मैना मोळ्या गवायाची। राजनजी बेंद्रे लोककलावंत आणि सुप्रसिद्ध गायिका कोमलताई पाटोळे, श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री कल्याणरावजी काळे साहेब, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महादेव भाऊ देटे, सुधाकरजी कवडे, अर्जुन बापू जाधव, माननीय ॲडव्होकेट श्रीराम भाऊ बागल, बाळासाहेब नागटिळक व उपस्थित सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते सहकारी शिरोमणी वसंतराव दादा काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन संपन्न होत आहे। दादांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं पूजन संपन्न झाल्यानंतर सर्व मान्यवरांचं व्यासपीठाकडे आगमन होईल। उपस्थित सर्व मान्यवरांचं, पारितोषिक प्राप्त स्पर्धकांचं, आपल्या सर्वांचं मी वसंतराव काळे शैक्षणिक संकुलाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। खऱ्या अर्थानं गावखेड्यातील लोकांना, गावखेड्यातील कलाकारांना आणि गावखेड्यामध्ये असणाऱ्या अस्सल गुणवत्तेला लोकांच्या समोर आणायचं हा सहकार शिरोमणी वसंतराव दादा काळे यांचा नेहमीच प्रयत्न राहिला होता। त्यांच्याच पावलावरती पाऊल टाकत दादांच्या जाण्यानंतर कल्याणरावजी काळे साहेब यांनी हा सामाजिक बांधिलकीचा वसा आणि वारसा अखंडपणे पुढे जोपासला। हेतून आयोजित केलेल्या भव्य रील स्टार स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभासाठी आपण सर्वच जण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, ज्यांच्या आवाजाची जादू फक्त महाराष्ट्र आणि भारतच नाही तर साता समुद्रापलीकडे पोहोचली आणि गावाकडच्या मातीतील अस्सल गुणवंत कलाकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं, आवाजाचे बादशाह सन्माननीय साजनजी बेंद्रे, त्याचबरोबर आपल्या माहेरचा उमप घराण्याचा वारसा पुढं चालू ठेवत वडिलांच्या पासून मिळालेलं गाण्याचं शिक्षण आणि तिथून पुढं आपल्या आवाजानं साता समुद्राच्या पलीकडे ज्यांनी अस्सल लोककलावंत आणि लोककला पोहोचवली त्या पंढरपूरचं रत्न असणाऱ्या सन्माननीय सौभाग्यवती कोमलताई पाटोळे, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्माननीय कल्याणरावजी काळे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय महादेव भाऊ देटे, सुधाकर काका कवडे, अर्जुन बापू जाधव, बाळासाहेब नागटिळक सर, ॲडव्होकेट रामभाऊ बागल, भारत नाना गाजरे, व्यासपीठावरील सर्वच उपस्थित मान्यवरांचं मी शब्दसुमनांनी या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आपल्या प्रमुख अतिथी लोककलावंत माननीय कोमलताई पाटोळे यांचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतो आहे। कल्याणरावजी काळे साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय कोमलताईंचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतो आहे। खऱ्या अर्थानं उमप घराण्याचा वारसा पुढे चालू ठेवत वडिलांच्या पासून मिळालेलं गाण्याचं शिक्षण आणि त्यानंतर दोन वेळच्या पोटाचं खळगं भागावं म्हणून सुरू झालेला गाण्याचा प्रवास हा कधी साता समुद्राच्या पलीकडे पोहोचला हे त्या ठिकाणी समजलंच नाही। आणि खऱ्या अर्थानं अस्सल गावाकडच्या मातीतली लोककला ज्यांनी जतन केली, लोककला वाढवली आणि लोककलेला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सन्मान मिळवून दिला, अशी काही मोजकी माणसं आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतात आणि त्यातलं एक नाव म्हणजे कोमलताई पाटोळे। डीजे आसिफ एसके यानंतरची विनंती, ज्यांची आतुरतेनं आपण वाट पाहत आहात त्या दोन कलाकारांना आपल्याला ऐकायचं आहे, त्यांच्या गाण्याचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे, त्यांच्या जीवनातला संघर्षाचा प्रवास त्या ठिकाणी आपल्याला ऐकायचा आहे। आणि म्हणून पहिली मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो, माहेरचं उमप घराणं, सासरचं पाटोळे घराणं आणि या दोन्ही घराण्यांचा वारसा लोककलेच्या माध्यमातून पुढे चालवत असणाऱ्या कोमलताईंना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं। आमच्या विद्यार्थ्यांना आपलं गाणं हे सुद्धा त्या ठिकाणी तितक्याच गोड आवाजामध्ये त्या ठिकाणी ऐकायचं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात कोमलताईंचं आपण स्वागत करूया। या ठिकाणी मला बोलून मी प्रथमतः साहेबांचे आभार मानते आणि तुम्ही माझी सर्वांनी वाट पाहिली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते। मी रात्री पारनेरला कार्यक्रमाला गेले होते म्हणून येण्यासाठी उशीर झाला, म्हणून तुमच्याकडे येण्यासाठी मला उशीर झाला। कोमल पाटोळे कशी घडली ही सर्वात जास्त मी म्हणेल साजन दादांना माहिती आहे।
माझ्या मुलाचा दुसरा वाढदिवस जी तुम्ही ऐकताय आजही यूट्यूबवरती आमच्या दोघांची जुगलबंदी, त्या जुगलबंदीपासून मी व्हायरल झाले आणि महाराष्ट्राच्या समोर कोमल पाटोळे म्हणजे कोण आहे तेव्हापासून कळले. दुसरा माझा स्टेप असा होता, साहेबांनी 2015ला भोपाळी ते भैरवी असा कार्यक्रम साजरा केला होता. मग बघा, भोपाळी ते भैरवी या कार्यक्रमासाठी 50 लोकांचं एक निवेदन होतं आणि त्या 50 लोकांचं काम हे माझ्यामध्ये आहे असं सुधाकरजी कवडे यांनी ओळखलं होतं. आणि त्यांनी सांगितलं साहेबांना की साहेब, एकच मुलगी आहे ती 50 लोकांचं काम करू शकते. ती लावण्या गाते, ती अभंग गाते, गवळण गाते, म्हणजे असं भरपूर कार्यक्रम ती करू शकते, पण तिला व्यासपीठ नाही आहे. म्हणून मला साहेबांनी माझ्या जीवनातलं पहिलं मोठं जी व्यासपीठ असेल ते साहेबांनी मला उपलब्ध करून दिलं होतं. तेव्हापासून मी महाराष्ट्राला कळलं की मी कलाकार आहे. म्हणून मी एवढं मी शाळेमध्ये तर गेले नाही, सर्वांना माहीत आहे, कारण आम्ही 12 जण भाऊ बहिणी आहोत. बापरे, पुरी म्हणतात बापरे एवढे. हां, कारण आता आहे हम दो हमारे दो, पण तेव्हा तसं नव्हतं. आणि माझ्या आईवडिलांची परिस्थिती शाळा शिकवण्याची नव्हती. तुमची परिस्थिती तशी आहे. माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही मनापासून शाळा शिकावी आणि आईबापाचं नाव उज्ज्वल करावं. मी शिकलेली नसताना सुद्धा ती एक म्हण आहे, मुलापेक्षा मुलगी बरी आणि दिवा लावते दोन्ही घरी. मला सांगा, पास नापास होण्याचा निकाल ऐकण्याच्या अगोदर कोण कोण घाबरते बरं? हातवर करा. पास होईल का नाही, पास होईल का नाही, हे कोण घाबरतं माहित आहे? ज्यांच्यामध्ये हिंमतच नसते. ज्या वेळेला मला साहेबांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्यावेळेला मी नानांना सारखीच माहिती, नाना मी करू शकेल का? नाना म्हणायचे, तू करते, तू फक्त एवढे डोक्यात आण की तुला करायचं आहे. म्हणून माझी हिंमत वाढवणारे सुधाकरजी कवडे, साजनजी बेंद्रे आणि साहेब यांना मी कधीच विसरू शकत नाही. आजसुद्धा मी मुख्यमंत्र्यांच्या समोर परवाच परळीला कार्यक्रम केला, त्याचं सर्व श्रेय साजनदादा यांना जात आहे. मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करते. आणि जरी माझ्याकडून आत्ताच्या या इथपर्यंतच्या प्रवासामध्ये काही चुकलं असेल त्याबद्दल मी क्षमा मागते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कधीतरी सुट्टी द्या. बघा, माझ्यासमोर मी प्रत्येक वेळी महिलांचा विषय घेत असते. मुलांना राग येऊ देऊ नका बरं. हां, मुलींचा विषय घेत असते. आणि हो, सांगायचं महत्त्व म्हणजे मगाशीच मी एक रील बघितली, त्या रील्समध्ये सामुदायिक विवाह सोहळा, त्या सोहळ्यामध्ये म्हणजे त्यावेळेला माझी अशी परिस्थिती नव्हती, मी कोण आहे, कुठली आहे हे कोणाला माहितीही नव्हतं. 1000 रुपये 500 रुपये रोजाने मी काम करत होते जागरण गोंधळामध्ये. आणि मी साजनदादाचं गाणं प्रथमतः गायलं होतं, खंडोबाचं गाणं होतं. त्या गाण्यापासून मी म्हणजे खूप व्हायरल झाले. आणि त्या विवाह सोहळ्यामध्ये आमची परिस्थिती नसल्यामुळे मगाशीच दादांनी नाव घेतलं बहिणीची पितळी, हे माझे सासरे शाहीर नंदकुमार पाटोळे. पण आमची परिस्थिती नसल्यामुळं माझ्या सासऱ्यांनी नानांची गाठ घेतली आणि नानांनी सांगितलं, काळजी करू नका, या विवाह सोहळ्यामध्ये तुमच्या मुलीचं आम्ही लग्न लावून देऊ. त्यावेळेला माझ्या नंदेचं लग्न याच विवाह सोहळ्यामध्ये लागलेलं आहे. तुमच्यासाठी सुंदर गाणं म्हणेल मी, जी गाणं व्हायरल झालं तीच गाणं. हौस ग मला मोठी लेक खेड्यात देयाची, हौस ग मला मोठी लेक खेड्यात देयाची, आणि जावाई जावाई घोड्यावर मैना रिक्षान याची. बघा, दुसरं कडवं असं आहे, मी खूप मोठं गाणं आहे पण
मोजकं सादर करते. अशीच एक वरमाई आहे जुनी. ती जुनी वरमाई म्हणते, अगं बंगल्यामध्ये राहण्याचे स्वप्न तर प्रत्येकच मुलगी बघते. श्रीमंताचा संसार करण्यात तर सर्वच करतात, पण गरीबाचा, आंधळ्या खुळ्याचा, लंगड्या मुक्या बहिऱ्याचा, ऊसतोडी कामगाराचा सुद्धा संसार केला पाहिजे. म्हणून ती वरमाई म्हणते, हौस ग मला मोठी लेक ऊसतोडीवाल्याला द्यायची. हौस ग मला मोठी लेक तोडीवाल्याला द्यायची. अन जावाई ट्रॅक्टरवर मैना मोळ्या गवायाची. जावाई ट्रॅक्टरवर मैना मोळ्या गवायाची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.